उरण खारकोपर रेल्वेचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण पार पडलं आणि यामुळे नवी मुंबई शहर आणि उरण तालुका रेल्वेनं जोडला गेलेला आहे। त्यामुळे उरणवासियांनी जल्लोष साजरा केला। उरण स्थानकामधून निघालेल्या पहिल्या लोकलमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी। नेरुल उरण रेल्वे मार्गाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते झालेलं आहे आणि तुम्ही पाहता की मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्गाकडून या ठिकाणी आनंद व्यक्त केला जात आहे, डान्स केला जात आहे, गाणी या ठिकाणी गायली जात आहे। पूर्णपणे फुलांचा वर्षाव या ठिकाणी केला झालाय। ते संपूर्णपणे प्रवासी आहेत, ते उरणवासी आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्गामध्ये विशेषतः आनंद आपल्याला पाहायला मिळतोय। तुम्ही पाहता की कशा पद्धतीने या ठिकाणी घोषणा जात आहेत। प्रत्येक महिलाच्या हातामध्ये या ठिकाणी फुलं आहेत आणि फुलांचा जोरदार वर्षाव या उरणकरांकडून केला जातोय। कारण ही तसंच आहे, गेल्या 15 वर्षापासून हा संपूर्ण प्रोजेक्ट हा रखडलेला होता आणि त्यामुळे आता या महिलांचा आनंद आहे हा द्विगुणित झालेला आहे। नक्कीच आजचा दिवस उरणसाठी सोन्याचा दिवस आहे। अनेक वर्ष ताकदीने वाट बघत असलेला दिवस आजचा आहे आणि सगळ्या महिला, सगळी जनता आज खूप खुश आहे आणि खरोखर आम्ही आज मोदी सरकार आणि रेल्वे मंत्रींचं अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो। खूप वर्षांच्या नंतर आमची इच्छा पूर्ण झालेली, सगळे उरणवासियांची इच्छा पूर्ण झालेली आहे। आज त्यांचं सगळ्यांचं स्वप्न साकार झालेलं आहे। आज उरणला पहिल्यांदा ट्रेन धावत आहे। गेल्या 50 वर्षापासून आम्ही वाट बघत होतो या ट्रेनची। आज आम्हाला खुल्लं उरण असं झालेलं आहे। आम्ही नोकरी धंद्याला, कॉलेजला, कामानिमित्ताने आम्ही या ट्रेननी जाऊ शकतो। खरोखर आम्हाला आनंदाचा हा सण झालेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा दिल्या जात आहे, फुलांचा वर्षाव केला जात आहे आणि उरणकरांना आता अखेर ट्रेनचा प्रवास या ठिकाणी करायला मिळणार आहे आणि मुंबई ठाणा नवी मुंबई आता उरणकर यापुढे अधिक कमी वेळेमध्ये जोडले जाणार आहेत। कॅमेरामॅन उत्तम कटियारसह विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।